फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे मंडे आणि आम्ही निघालो आहे वॉटर पार्कला. BK वॉटर पार्क शिळफाट्याची इथे आहे. तर अचानक जायचा प्लॅन ठरला. असं काही ठरवलं नव्हतं की आज आपण जाव्या म्हणून. संडेला अचानक रात्री कॉल आला, आमचं सगळ्यांचं ठरलं की आज आपण जाव्या. तर आम्ही सगळे निघालो, माझ्या बहिणी आणि मी. तर सगळे रेडी वगैरे झालो आणि आम्ही निघालो. तर 2 उबेर बुक केल्या होत्या, तर आम्ही आम्ही गेलो आणि BK वॉटर पार्कमध्ये पोहोचलो. तर तिकीट वगैरे काढले काकीने आणि आम्ही एन्जॉय करायला स्टार्ट केला. तर खूप मजा आली तिथे गेल्यानंतर. म्हणजे आम्ही सेकंड टाईम आलो होतो. एकदा फर्स्ट टाईम पण गेलो होतो लास्ट इयरला. तर असं मायराला पण नेलं होतं. फर्स्ट टाईम मायरा गेली होती. लास्ट टाईमला आम्ही तिला मम्मीकडे ठेवलं होतं, बट आता मम्मीकडे नाही ठेवलं, तिला घेऊन गेलो होतो. तर असं काही व्ह्यूज होतात छानपैकी. खूप असं एक्सायटेड होतो की कधी जाणार होता पाण्यामध्ये. तर ना ब्रेकफास्ट लंच वगैरे त्यांच्याकडे सगळीकडं ॲटोमॅटिक होतं. तर असं छानपैकी आता आम्ही ब्रेकफास्ट करायला निघालो होतो, कारण की येताना कोणी ब्रेकफास्ट केला नव्हता. तर ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही निघालो. नंतर आम्ही कपडे वगैरे चेंज करून मग एन्जॉय करणार होतो. तर ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव आणि हे होतं, उपमा होता. आता ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आम्ही नंतर एन्जॉय करायला गेलो. ते ब्रेकफास्ट करतोय आम्ही. मला टाकू नका ड्रेस वगैरे चेंज केला आणि आम्ही आता स्विमिंग पूलमध्ये जाणार होतो. शक्यतो माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे, पण काकीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणं शक्य झालं. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आम्ही किती एन्जॉय करतोय, काय करतोय, तर नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. स्विमिंग पूलचा टायमिंग संपला होता म्हणून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. 5 वाजले होते. विशालला परत ऑफिसला जायचं होतं 6 वाजता, म्हणून लवकरच आम्ही सगळं चेंजअप वगैरे केला आणि आम्ही निघालो. मन काय भरत नव्हतं जायचं. आम्ही म्हणजे स्विमिंग पूलमधून बाहेर पडलो खरं, पण तिथे गार्डन होतं म्हणून तिथे मायरा खेळत होती आणि माझ्या बहिणी काकी वगैरे आम्ही सगळे बसलो होतो असं निवांत गप्पा मारत परत. आणि असं कधी टाईम भेटत नाही, म्हणजे सगळ्यांना कामाच्या गडबडीत असं वर्षातून एकदाच भेटतो. तर त्यामुळे असं एन्जॉय केला आणि आम्ही रिटर्न घरी जाण्यासाठी निघालो. तर कालचा ब्लॉग मी आज इथेच कंटिन्यू करते. तर आज आहे ट्यूसडे आणि आज आहे वटपौर्णिमा. खरं तर मला सकाळपासून व्हिडिओ घ्यायचा होता पुरणपोळी बनवण्यापासून स्टार्टिंगपासून, बट मला जमलं नाही, कारण की मायरा खूप त्रास देत होती. आज किचनवर पूर्ण वेळ होती. मला भीती पण वाटत होती, मोबाईल हँडल करू का तिला हँडल करू, म्हणून मी शक्यतो मोबाईल म्हणजे कॅमेरा ऑन करायचं टाळलं. तर चला, तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर माझं पुरणपोळी वगैरे सगळं रेडी झालं होतं. मी आता निघाली होती वडाची पूजा करण्यासाठी. तर अशी काही मी रेडी होऊन आता जाणार होती वडाची पूजा करायला. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. सगळ्यांचा आवडतपर्यंत मी रात्रीच्या जेवणाची पण तयारी करत होती, कारण की विशालला टिफिन द्यायचा होता भाजी चपातीचा. पुरणपोळी तो घेऊन जाणार नव्हता, म्हणून सगळे आवडतपर्यंत मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. भाजी वगैरे निवडून ठेवली आणि मग नंतरला सगळं आल्यानंतर आम्ही सोबत निघालो वडाची पूजा करण्यासाठी. मी घरातलं सगळं आवरलं आणि खाली आलो. आम्ही सोसायटीतले सगळेजण एकत्र जात असतो, म्हणून सगळ्यांचं आवरल्यानंतर आम्ही निघालो. तर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि डायरेक्ट आम्ही वडाची पूजा करायला निघालो. तर नंतरला वडाची पूजा केली आणि तिथे जास्त गर्दी होती, कारण की सगळ्या सोसायटीतले मिळून जात होते. त्यामुळे खूप गर्दी वाढत होती. दुपारचे 1-2 वाजेपर्यंतच टाईम होता बहुतेक, त्यामुळे जास्तच गर्दी. तुम्हाला माझे वटपौर्णिमेचे व्हिडिओ आणि शूट पाहायचं असेल तर माझ्या इन्स्टा पेजला जाऊन नक्की बघा आणि यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण मी टाकले आहे. तर नक्की जाऊन एकदा चेक करा माझे शॉर्ट्स व्हिडिओ वटपौर्णिमेचे. तर छानपैकी अशी पूजा केली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर मायरा घरी एकटीच होती, म्हणजे विशालसोबत, ती खूप रडत पण होती.
जेवण वगैरे बनवलं होतं, तर जेवायची तयारी वगैरे केली जेवणाची, तर जेवलं वगैरे. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.